तुळजाभवानी माता कथा. या विश्वाच्या कणाकणात ज्यांची शक्ती भरलेली आहे, ज्या करुणेने भक्तांचे जीवन उजळून टाकतात, अशा जगदंबा आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेची ही पावन कथा आहे. महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यात डोंगर रांगांमध्ये वसलेले पवित्र तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे हजारो वर्षांपासून आई तुळजाभवानी भक्तांच्या हाकेला धावून येत आहे. सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा अधर्म वाढतो, जेव्हा अन्याय बळावतो, तेव्हा आदिशक्ती अवतार घेते. एकेकाळी कुक्कर नावाचा महाभयंकर राक्षस ऋषीमुनींना देवतांना छळू लागला. त्याच्या अत्याचारांमुळे संपूर्ण सृष्टी त्रस्त झाली. देवांनी ऋषींनी एकत्र येऊन तपश्चर्या केली आणि जगदंबेला आर्त साकडे घातले. हे माते, या अधर्माचा नाश कर, आम्हाला वाचव. भक्तांच्या हाकेला ओ देणारी आई क्षणात प्रगट झाली. सिंहावर आरूढ, हातात तलवार त्रिशूल धारण केलेली, तेजस्वी पराक्रमी आई तुळजाभवानी रणांगणात उतरली. कुक्कर राक्षसाशी भयंकर युद्ध झाले. अखेर आईने आपल्या तलवारीने त्या राक्षसाचा संहार केला. अधर्माचा नाश झाला, धर्माचा विजय झाला. देव ऋषी मुनी आनंदित झाले आणि त्याच स्थानीच आईने वास करावा अशी विनंती केली. आई म्हणाली, जो भक्त श्रद्धेने माझी पूजा करेल, त्याच्या जीवनातील संकटे मी दूर करेन. आणि त्या दिवसापासून ती भूमी तुळजापूर म्हणून ओळखली जाऊ लागली. तुळजाभवानी माता फक्त योद्धा नाही, ती करुणामयी आई आहे, जी रडणाऱ्याचे अश्रू पुसते, जी निराशेला आशा देते, जी भक्तांना धैर्य देते. म्हणूनच राजे असोत वा सामान्य माणूस, सर्वांसाठी आई एक समान आहे. इतिहासाच्या पानात तुळजाभवानी मातेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज या मातेचे सुपुत्र. बालपणापासूनच शिवाजी महाराज आई भवानीचे परमभक्त होते. तुळजापूर येथे येऊन ते नेहमी मातेचे दर्शन घेत. महाराज जेव्हा स्वराज्य स्थापनेच्या मार्गावर होते, तेव्हा आई भवानीने त्यांना आशीर्वाद दिला. अशी श्रद्धा आहे की मातेने स्वतः महाराजांना तलवार प्रदान केली. ही तलवार म्हणजे न्याय, स्वराज्य आणि धर्माची निशाणी होती. तुळजाभवानी मातेची पूजा इथे एक वेगळाच अनुभव देते. काकड आरती, मध्यरात्रीची शेज आरती, घटस्थापना, नवरात्र उत्सव. नवरात्रात तर तुळजापूर पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघते. लाखो भक्त दूर दूरहून येतात.